माझे नाव लावण्य गजानन काळे. माझ्या शाळेचं नाव पी.एम.श्री जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नववसई. मी इयत्ता चौथीतली विद्यार्थिनी आहे. मी तुम्हाला गोष्ट सांगणार आहे. रस्त्यात चालताना अमोलला एक नाण्याची पिशवी सापडली. ती उघडून पाहिली तर त्यात बरीच रक्कम होती. कोणीच आजूबाजूला नव्हतं. अमोल विचारात पडला. पिशवी हातात घट्ट धरून आणि घरी घेऊन गेला. त्याने आई वडिलांना सांगितलं. आई वडिलांनी ही पिशवी कुणाची आहे शोधायचं ठरवलं. दोन तीन दिवसानं मामाजी आले. मामाजी घरात आले तर बघितलं तर काय, त्यांची हरवलेली पिशवी दिसली. मामाजीने अमोलला बोलवलं. त्यांनी विचारलं, अमोल, ही पिशवी तुम्ही कुठून आणली? अमोल म्हणाला, ही पिशवी तर मला शाळेत जाताना रस्त्यावर सापडली. मग अमोल म्हणाला, काहून तुम्ही मला काहून विचारताय? अमोलचे मामाजी म्हणाले, मी विचारतोय, ही पिशवी तर माझीच आहे हरवलेली. मग थोड्या मिनिटांनी अमोलचे आई वडील आले. त्यांना अमोलने आई वडिलांना सांगितलं की ही पिशवी मामाजीची आहे, त्यांनीच मला सांगितलं. मग अमोलच्या आई वडिलांनी विश्वास ठेवून अमोलच्या मामाजीने ती पिशवी दिली. धन्यवाद. ह्या गोष्टीतून बोध मिळते, कधीही कुणाची वस्तू आपण न घेता त्यांना द्यावी. धन्यवाद.